सन्माननीय भैवीजी जोशी, भालचंद्रजी जोशी, जाधवजी, सर्व माझ्या बांधवांनो आणि भगिनी, खरं म्हणजे यापूर्वी सुद्धा आपण आपल्या मतदारसंघात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा पर्यटन खातं जेव्हा आम्हालाकडे 2004ला आलं त्यापूर्वी काय आपण मंदिरावर खर्च काय करत नव्हतो, पण हळूहळू त्याच्यातून मार्ग काढायला लागलो. सभा मंडपाच्या नावाखाली आणखीन सुधारणा होत गेली आणि आपण पाहिलं की नस्तनपूरचं जे शनिदेवाचं मंदिर आपण जवळजवळ 18-20 कोटी रुपये खर्च करून एवढं भव्य अनेक ठिकाणी तिथे इमारती वगैरे उभ्या राहिल्या, भक्त निवास झालं, सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहे. पण आपल्या इथे जे आपल्या देवीचं मंदिर कोटमगावला तिथे सुद्धा आपण तेवढाच जवळपास खर्च करून त्या सुधारणा केला आणि आपल्या मतदारसंघात तर जवळपास सगळ्याच मंदिरांमध्ये ज्या आहेत आपण मोठ्या प्रमाणावर सुधारणा 2, 4, 5, 10, 15, 20 कोटी. तीच गोष्ट जी आहे नाशिकमध्ये सुद्धा आपण केली. सर्व तीर्थ टाकेत असेल, कामनाई असेल, दुधा घाट असेल, मागच्या कुंभच्या अगोदर फार मोठ्या प्रमाणावर आपण कामं केली होती. एअरपोर्ट केला होता, बोट क्लब केला होता, विमानतळ केलं, ते सगळं रस्ते आपण केले, 4-पदरी त्र्यंबकेश्वर रस्ता वगैरे अनेक गोष्टी आपण केल्या. आता सुद्धा कुंभ येतो आहे आणखी 2 वर्षाने. माझं एवढंच म्हणणं राहील इथल्या कार्यकर्त्यांना, विशेषतः जे अधिकारी आहेत त्यांना, की तोपर्यंत हे काम अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला पूर्ण करायलाच पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त एक डेडलाईन आहे आपल्यासाठी की तोपर्यंत आपल्याला काम संपवायचं. मग याच्यासाठी किती पैसे लागतील मी अगोदरच सांगितलं आता मगाशी बोलताना की आता हे 250 वर्ष हे सगळं टिकलेलं आहे. भिंत सुद्धा 250 वर्षानंतर एवढी टिकली. आता आपल्या काय गावकऱ्यांनी काय थोडंफार किंवा कोणी काय पडलं असेल काय आता तो भाग वेगळा, पण आपण जे काम करू ते निदान 100 वर्ष तर टिकलं पाहिजे. 250 वर्ष टिकलेलं आहे तर काम अशा रीतीनं करावं की ते टिकेल आणि लोक इथं पाहायला येतील अशा प्रकारे काम करूया. अनेक गोष्टी आपण इथे करू. काही कल्पना ज्या अगोदर मांडण्यात आलेल्या आहेत की इथे श्रीरामाचं जे आहे मृग, इथे सोनेरी मृग वगैरे अमुक ते सगळं जी कथा आहे ती दृकश्राव्य माध्यमातून मांडण्याची कल्पना आहे. आणि आणखी जे काही चांगलं जे आपल्याला करता येईल ते आपण करूया की जेणेकरून लोक तिथे जे आहे भक्तिभावाने येतील, दर्शन करतील, त्यांना कथा पण समजेल आणि कुठल्याही प्रकारची जे आहे गैरसोय होणार. त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा जी काही मंदिर आहेत त्या लागून त्याच्यामुळे सुद्धा जे जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं आपण निश्चितपणे करूया आणि त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांचं जे आहे पूर्णपणे सहकार्य जे आहे हे अपेक्षित आहे. मध्यंतरी काही आवाज पोचले होते. ठीक आहे बाबा, अहिल्याबाईंचं मंदिर अहिल्याबाईने बांधलं. आता समजा अहिल्याबाई जिवंत असत्या तर त्याने असं ठेवलं असतं का? आता अहिल्याबाई त्या राज्यकर्त्या होत्या. आता हे दुसरं राज्य आपलं लोकशाहीचं आलेलं आहे. त्यांचं काम आहे की याचं संवर्धन करणं, वाढवणं आणि योग्य प्रकारे त्याची मांडणी करणं. तेच काम तर करतो आम्ही. सगळ्या अहिल्याबाईंचंच काम करतो, अहिल्यादेवींचंच काम करतो. इथे कुणी काही मंदिर घरी घेऊन जायला आलेलं नाहीये बाबा. येते ना साहेब, 1 मिनिट. हे सगळ्यांनी आपल्याला इड कासानी कार्यकर्त्याला सगळ्याला आम्हाला समजून सांगा. एवढं तेच सांगतो, आम्हाला समजून सांगा. मला तेच सांगतो. बस. हे कुठलंही मंदिर, आता नरसनपूरचं मंदिर मागाशी मी सांगितलं आपण 15-20 कोटी रुपये खर्च केले. आम्ही काय तिथे घेऊन आलो? तिथले जे काय ट्रस्ट आहे ते काम करतायत. कोटमगावचं मंदिर असेल, आणखीन अनेक मंदिर नाव जिथे असतील आपल्याला. बुकट्याचं मंदिर आहे, सप्तशृंगी गडावर फिरंगी ट्रॉली आपण केली. देशातली एकमेव ती फिरंगी ट्रॉली आहे की 2 मिनिटांमध्ये पायऱ्या न चढता आपण वरती जातो आणि खाली सुद्धा येऊ शकतो. अजून दुसरी कल्याणला होऊ पाहते ती पण होईल. पण मग ते काय आम्ही घरी घेऊन गेलो काय आहे? देवी माता असेल, प्रोग्राम सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. पण जिथे जिथे ह्या व्यवस्था, जिथे लाखो लोक जातात, तिथे पर्यटन होत आहे, त्या ठिकाणी सुखसोयी करणं हे सरकारचं काम आहे. अशा रीतीने मी त्या पर्यटन खात्याकडे पाहिलेलं आहे. पर्यटन म्हणजे काही लोक जातात ना, धार्मिक पर्यटन आहे. मग तिथल्या सुखसोयी करणं हे आमचं काम आहे. त्या पद्धतीने आपण ते केलेलं आहे. आता इथलं सुद्धा जे आहे
हे व्यवस्थित शासनाच्या माध्यमातून करणं. तुमचं जे आहे ते काय समजा का विठ्ठलाचं मंदिर, बरोबर की नाही, तिथे काय 15 लाखाचं काय सभामंडप आम्ही होतो काय, आम्ही काही घेऊन गेलो का तिथे काय, आम्ही तिथे बसलो पैसे द्या पैसे द्या पैसे काय, शेवटी तुम्हीच ते वापरणं, तुमचीच ती जबाबदारी आहे पूर्णपणे. हे सगळं झाल्यानंतर तुमचीच जबाबदारी गाववाल्यांची आहे की नीट नेटकं ते सगळं सांभाळायचं, कुठलाही गैरप्रकार होणार नाही. नित्य नेमाने जे आहे जे काही भक्त येतील त्यांना प्रेमाने दर्शन घेता येईल, ही सगळी जबाबदारी शेवटी आपल्याला घ्यायची आहे. ही तुमची जबाबदारी आहे. आपल्या गावाचं महत्व आणखी वाढणार आहे. आता अहिल्या देवीचं हे बांधलेलं मंदिर आणि त्याचा जेव्हा जीर्णोद्धार होईल त्यावेळेला अनेक लाखो लोकांना ही बातमी जाणार आहे आणि लाखो लोक इथे परत दर्शनाला येणार आहे. गर्दी वाढणार आहे, लोक तुमच्याकडे येणार आहे. अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे सुरू होतात. हार फुला नारळ कपडा लत्ता अमुक तमुक सगळ्याच गोष्टी असतात. चहा पाण्याच्या ज्या हॉटेल उघडतात काय सुरू होत नाही. मंदिर हे असं एक अट्रॅक्शन आहे की तिथे करोडो रुपये लोक घेऊन येतात. जाताना फक्त परमेश्वराचा आशीर्वाद मागून जातात, पैसे तिकडेच ठेवून जातात, तुमच्या गावात ठेवतात, मंदिरात ठेवतात. काय घेऊन जातात ते? आशीर्वाद मागून घेऊन जातात, एक शांती घेऊन जातात मनाला. त्यामुळे तीच गोष्ट पुढे सुद्धा होणार आहे. म्हणून या मंदिराचा कोणी मालक व्हायला आलेला आहे, जगन भुजबळाचा मालक असला काही नाही. बरं आहे, आता समजलं तुम्हाला सगळं. आता याच्यापुढे तुमची जबाबदारी, चांगलं काम आम्ही चांगले आर्किटेक्ट लावणार काय कदाचित सगळे लोक परत पुणे त्यांना पण पाठवतो. त्यांच्याही काही आयडियाज असतील. पैशाची काळजी नाही. आता 2 कोटी मंजूर झालेले आहे, आणखी 10 कोटी लागतील. पण अहिल्याबाईंच्या नावाला साजेस आणि प्रभू रामचंद्रचं मंदिर जे आहे ते प्रभू रामचंद्राचं मंदिर पाहायला दर्शनाला लाखो लोक येतील. अशा प्रकारचंच काम आपण सगळ्यांनी करूया आणि पुढची जबाबदारी सगळी तुमची आहे. माझी एक मागणी होती, आपला गंगापूर विठोबाचा रस्ता. तर मी रस्ता? पैठण साहेबांना बोललो. असं आहे ना, एवढं मंदिर झालं की लोक येणार, त्यांच्या गाड्या येणार, सगळीकडे येणार, मग रस्ते करायलाच लागणार. धन्यवाद सगळ्यांना. आणि आज इथे आपल्याला जे आहेत विषय आहेत किंवा त्यांचे बंधू आहेत, भगिनी आहेत, सगळे नित्य नियमाने येतात, दर्शन वगैरे करतायत, घेत आहेत. आज ह्या ज्या व्यक्ती आहेत या सर्व देशामध्ये जे आहेत फार मोठं काम यांचं आहे. करोडो लोक जे आहेत यांनी उभे केलेले आहेत, संस्कारित केलेले आहेत, तयार केलेले आहेत, मोठं काम केलेलं आहे. आपल्याला आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. आपण तर आपल्या मतदारसंघापुरतं पाहतो. मोठी मंडळी जी आहे फार मोठी मंडळी. आणि परत अहिल्याबाई, मला असं वाटतं अहिल्याबाईंची ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने त्यांच्याकडे आता आलेले, बरोबर. आणि मध्य प्रदेश गव्हर्नमेंट जे आहे ते त्याचा सगळ्या जेवढ्या प्रॉपर्टीज असतील देशभर त्याचं एक संचालन जे आहे ते मध्य प्रदेश सरकार करत आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सगळी व्यवस्था ते पाहतात. असं आता सांगायला गेलो बरंच आपल्याला सांगता येईल, बोलता येईल, परंतु एक चांगलं मंदिर व्हावं. या गावाचं नाव अगोदरच लोकांना माहिती आहे, प्रसिद्ध आहे. आणखीन त्यांची प्रसिद्धी व्हावी, आणखी लोक आपल्याकडे यावेत आणि त्यांच्या येण्यामुळे आपल्याकडे सुख शांती समृद्धी आणखी मोठ्या प्रमाणात यावी ही अपेक्षा आहे. आता ही सगळी मोठी मंडळी ज्या वेळा येतात आता त्यामुळे ज्या हे सगळे चॅनल वगैरे सगळे आले की नाही, प्रसिद्धी झाली की नाही, गावाची प्रसिद्धी झाली की नाही, मंदिराची. आता आपण करतच असतो. शेवटी काय की जे आपण करतो आणि जे ठिकाण आहे ते करोडो लोकांपर्यंत गेलं पाहिजे, ते काम ही सगळी मंडळी करणार आहे. आणि ते यांच्यामुळे त्याला माहिती झालं की दृश्य येतात आणि भुजबळ तिथे काय आहे तिकडे असंच आहे ना. आता ते काय व्हायचं काय नाही. दोघंही आम्ही आलो तर परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी आलो. धन्यवाद. साहेब, आज राम मंदिराचं भूमिपूजन झालं. भैयाजी जोशी म्हणे की भुजबळ साहेब राम भक्त आहेत. आणि हे आपण पहा, आपण हे जे
ती बाहेरची भिंत जरी बघितली ना मंदिराचा आवार, ताबडतोब लक्षात येईल की हे अतिशय प्राचीन असं मंदिर म्हणायला पाहिजे. जुनं मंदिर म्हणजे 300 वर्ष 250 वर्षापूर्वीचं निश्चित आहे. आणि हे अहिल्यादेवींनी बांधलेलं आहे, अहिल्यादेवी होळकरांनी. आणि आतमध्ये जे आहे अर्थात श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणजी, हनुमानजी, अशी ज्या सगळ्या मूर्त्या आहेत, देव त्याची पूजा अर्चा चालू असते. पण आपण पाहिलं की सगळं बरंचसं ढासळलेलं आहे, हळूहळू वीटकाम आहे. परंतु तरीसुद्धा हे 250 वर्ष टिकलं हे महत्त्वाचं आहे. पण आता आपण सध्या जे आहे ह्या सगळ्या सुशोभीकरणासाठी शासनातर्फे 2 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये काय काय आपल्याला आणखी करता येईल ते आपण पाहतो आहोत. पण आपण करणं हे का पहिलंच काम नाही ना. आपण कावणायला पण केलं, सर्व तीर्थ टाकीतला सुद्धा केलं, आपण गोदावरी घाटावर सुद्धा केलं, नस्तनपूरला केलं, कोटमगावला केलं, अनेक ठिकाणी जे आहे ती आपण कामं करतो आहोत. कारण जिथे आता हजारो लाखो लोक जे ऐतिहासिक आहे, जे प्राचीन अहिल्यादेवी, काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशा अतिशय युग पुरुषांनी जे आहे, युगत महात्म्यांनी बांधकाम केलेलं आहे, अशा ठिकाणी लोक जात आहेत, दर्शन घेत आहेत, हजारो लाखो लोक. तर त्याची जे आहे शासनाने सुद्धा मागे जाहीर केलेलं आहे की अशी काही प्राचीन स्थळं आहेत, त्याचं आम्ही पुनरुज्जीवन करणार आहोत आणि व्यवस्थित करणार आहोत. तेच काम आपण करतो आहोत. आणि बळीजी जोशी आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, मला सगळं त्यांचं आजोळ आहे. आणि त्यांचे बंधू वगैरे जे आहेत फार नेहमाने इथे येऊन जे आहे ह्या मंदिरामध्ये पूजा करत आहेत. ते येणार आहे म्हटल्यानंतर जे आहे मला निरोप आला, आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं आणि त्यांचासुद्धा निरोप आला. त्याप्रमाणे जे आहे आम्ही आलो, विशेष दर्शन घेतलं, स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली की काय काय करता येईल, आवश्यक आहे आपल्याला. आता सध्या आपण अनेक कामं आपली सुरू आहेत. विशेषतः जे आहे येवल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आपण पाहिलं कशा रीतीनं ती रूप घेते आहे. आता अशा प्रकारे चांगलं रूप जे आहे ह्या तीर्थस्थानाला आपण देण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि कुंभमेळा येतोय, त्याच्या अगोदर सगळं काम व्हावं चांगल्या पद्धतीनं असा आमचा प्रयत्न राहील. आपण आपल्या भाषणात भैयाजींचं कौतुक केलं. आपण म्हणतात की मतदारसंघापुरते हे लोक मर्यादित नाही. ते खरं आहे ना. ही सगळी आता ते मध्य प्रदेशमध्ये राहायला आहेत, बरोबर की नाही, इंदोरला आहेत, आणखीन दुसऱ्या कुठल्या ठिकाणी आहेत. आणि RSSच्या माध्यमातून ज्या काही त्यांच्या शाखा सर्व भारतभर आहेत, तर त्याच्यात भारताच्या बाहेरसुद्धा काही आहेत. त्याचे ते त्या संस्थेचे ते जे अनेक जे काही 2, 4, 5, 10 प्रमुख असतील त्यातले प्रमुख आहेत ते. आणि ते आयुष्यभर त्या कामाला त्यांनी ते वाहून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव जे आहे भारतभर आणि जिथे जिथे RSSला मानणारे किंवा RSS संस्थांना हे नाव माहिती आहे. त्यामुळे मी ते सांगितलं की हे फक्त एका माझ्यासारखं आम्ही आपलं एका मतदारसंघ किंवा जिल्हा असं काही नाही किंवा राज्यापुरतं सुद्धा नाही, हे अनेक ठिकाणी माहीत असलेलं नाव आहे. साहेबांनी असंही म्हटलं की आपण एक मोठ्या शक्तीचे प्रतीक आहात आणि मोठ्या शक्तीचे प्रतीक आहात आणि या सर्व शक्तींनी एकत्रित येण्याची गरज आहे. आता त्यांनी जे आहे माझ्याबद्दल थोडे चांगले शब्द ते बोलले, मी त्यांचा आभारी आहे. धुळ्यात अमित शहाची भेट झालेली होती, आज भैय्यूजी देखील भेटलेले आहेत. राम पावणार असं वाटतं का? राम भक्त देखील म्हटलं. आता त्या प्रभू रामचंद्रावर आपण नाशिक, आपला हक्कच आहे त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा. तर राम का नाही पावणार आपल्याला राव? काय साहेब, संजय राऊत आज सकाळी पवारांवर टीका केलेली आहे. काय एकनाथ शिंदेचा त्यांनी सत्कार केला पवार साहेबांनी दिल्लीमध्ये, तर त्याच्यावरनं त्यांनी खूप हल्लाबोल केला की ही एक प्रकारे म्हणजे अमित शहाचाच पवारांनी सत्कार केलेला आहे. कोणाचा? अमित शहा, एकनाथ शिंदेचा सत्कार करणं म्हणजे अमित शहाचा सत्कार. आणि आणि ज्यांनी राज्यातलं सरकार पाडलं त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजे असंही ते म्हणतात. असं आहे ना, इंडिया नावाचं जे काही संघटन आहे हो, काय, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे, पवार साहेब, काँग्रेस हे सगळे एकत्रित त्या संघटनेत एकमेकाच्याबद्दल काय बोलले
त्याच्यावर मी काय बोलणं बरोबर नाही ना, आहे की नाही? पण जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे साहेब, दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होतं आहे त्या ठिकाणी देखील दलाली सुरू आहे सर्व, आणि शरद पवारांनी तिथे दलाली करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला, हे दुर्दैव आहे असं पण म्हटलंय त्यांनी. आपल्यालाही अनुभव आहे. एक ते काय मी ते काय ऐकलं नाही काय, आणि मग ज्याने काय ऐकलं असेल ते काय त्याच्यावर प्रतिक्रिया देतील. मला काही कल्पना नाही आहे त्याचं काय साहेब, म्हणणं. रायगड नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही अशातच काल अजितदादांनी ऑनलाईन बैठक ही घेतलेली आहे. कधी ठरणार पालकमंत्री नाशिक? ते अजितदादांना आणि शिंदे साहेबांना आणि मुख्य म्हणजे फडणवीस साहेबांना विचारणार. आता मला काय विचारलं? मी मी एक आमदार आहे का? जेवढं इतर आमदारांना माहिती तेवढंच मला माहिती आहे, जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे. पण आपले राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत, 7 आमदार सर्वाधिक आपले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आपले आहेत राष्ट्रवादीचे. तुम्ही आपला दावा आहे का कोकण साहेबांकडे? मला माहिती नाही दावा आहे की नाही ते पण मला माहिती नाही. दावा आहे की नाही तेही माहिती नाही, वादा आहे की नाही ते पण माहिती नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांची कुजबूज सुरू आहे, नाराजी व्यक्त करता येते. काय वाटतं आपल्याला या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर? कुजबूज म्हटल्यानंतर ती जी आहे हे भिंती आड वगैरे किंवा आपसात होते, आता त्याच्यावर आपण काय बोलायचं आहे की नाही? कुजबूजच आहे ती. संजय राऊत एक खासदार आहेत आणि साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरलेलं असताना अशा स्वरूपाची टीका करणं आपल्याला योग्य वाटतं का? म्हणजे ते पवारसाहेब असो किंवा साहित्य संमेलनाचा विषय असो. मला सांगा, अरे संजय राऊत जे आहे अनेक वर्ष खासदार आहेत, एका मोठ्या पक्षाचे जे आहेत प्रवक्ते आहेत आणि एका मोठ्या वर्तमानपत्राचे सुद्धा ते कार्यकारी संपादक आहेत. त्यांना मी सांगावं किंवा त्यांच्यावर मी टिप्पणी करावी असं मला वाटत नाही. काय आता ते तेवढं पुरतं तर मला तर थोडा बरं होईल.